गल्लेबोरगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी तुम्ही निवडणूक लढवणार आहात? मी नाही, पण कुटुंब आहे. महिला सरपंच पद तिथे रिझर्वेशन आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये गल्लेबोरगाव येथे सोशल ॲक्टिव्हिटी काही काम करतो मी. बऱ्याचशा गावातील जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, तर शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि जे काही जनतेच्या रस्त्याच्या वगैरे मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम करत आहे. सध्या आमदार प्रशांत बंब यांच्या निधीतून गल्लेबोरगावला अनेक निधी उपलब्ध झालेला आहे. गल्लेबोरगाव येथे सध्या बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, त्याच्यानंतर जय भवानी माता मंदिर, महादेव मंदिर अशा मंदिरांना सभामंडप ते 10 लाखाचे मंजूर केलेले आहे आणि बांधकामही पूर्ण करण्यात आलं आहे. त्या समाज मंदिरामध्ये सध्या काही लायब्ररी आहे, काही बौद्ध विहारात बौद्ध मूर्तीची स्थापना करून तिथे वंदना वगैरे घेतात, महिला जमा होतात. त्यानंतर गल्लेबोरगावचे मागासवर्गीय वस्तीमध्ये स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे. हे बरेचसे छोटे मोठे ॲक्टिव्हिटी आहेत, त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. सध्या बसस्टँडचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण बसस्टँड नसल्या कारणाने लोकांना उन्हाचा पावसाचा कोणताही थारा नाही आहे. सगळे प्रवासी दुकानात हॉटेलमध्ये घुसतात आणि हॉटेल मालकांनाही त्याचा फार त्रास होत असून याकडे माननीय आमदार साहेबांनी खुलताबाद गंगापूरचे आहे त्यांनी लवकरात लवकर बसस्टँड बांधून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. अशाच पद्धतीने गल्लेबोरगाव येथे सोशल ॲक्टिव्हिटी करण्याचं काम करत. भाजप वर्तुळामध्ये तुमच्या नावाची प्रचंड चर्चा आहे. आमदार प्रशांत बंब यांनी पण 2-3 वेळेस विषय काढला होता. तर तुम्ही तुमच्या मागण्या त्वरित मागणं व्हायला पाहिजे होतं बसस्टँडच्या. केलं नाही, बऱ्याचशा त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत. जवळपास 2 कोटीच्या जवळपास त्यांनी मागण्या म्हणजे निधी दिलेला आहे आणि बरेचसे कामं पार पाडलेलं आहे. आता परत त्यांनी 2 कोटीचा प्रस्ताव पण दिलेला आहे, ते लवकरात लवकर मंजूर करतील अशी अपेक्षा आहे. गल्लेबोरगाव परिसरामध्ये कोणकोणत्या समस्या तुमच्या प्रलंबित आहेत सध्या? बसस्टँडचा अतिमहत्त्वाचा आहे, परत शिक्षणाचा महत्त्वाचा आहे. आणि जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली, त्याला जर CSR फंड जर दिला तर नक्कीच शिक्षणाचं महत्त्व वाढेल. मुलांना शिक्षणासाठी त्याचा लाभ होईल आणि पुढील भविष्यासाठी त्यांचा चांगल्या शिक्षणाचं मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच ते पुढील भविष्य साध्य करतील. आरोग्य केंद्र वगैरे आहे का? आरोग्य केंद्र नसल्या कारणाने कारण आरोग्य केंद्र गल्लेबोरगाव येथे फार गरजेचं आहे. कारण आतापर्यंत बायपासवर किंवा मुख्य रस्त्यावर धुळे कन्नड औरंगाबाद कन्नड या रस्त्यावर नेहमी अपघात होतात. दररोज एक ना एक अपघात होऊन बरेचसे कुटुंबाचं नुकसान होतं आहे. त्यामध्ये मृत्युमुखी पडतात. जवळ दवाखाना नसल्या कारणाने खुलताबादला येईपर्यंत अपघात मृत्यू पावण्याची शक्यता आहे. त्यासाठी गल्लेबोरगाव येथे जर ही सुविधा उपलब्ध करून दिली तर नक्कीच अनेक कुटुंबांचे जीव वाचून अनेक कुटुंबांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी गल्लेबोरगाव येथे ग्रामीण आरोग्य केंद्र उघडणं अति महत्त्वाचं आहे. त्याबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे, तर याच्यातही लवकरच निर्णय घेतील असं अपेक्षा आहे. भाजपच्या वतीनं आपण सरपंच पद मिळावलंच यात काही शंका नाही, पण या संदर्भामध्ये तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवाला एवढंच सांगेल मी की सर्वांनी एकजुटीनं काम करून प्रत्येक कामाला प्रोत्साहन देऊन जो काही आपला गावाचा नकाशा आहे तो सुधारण्याचं काम करावा. त्यामध्ये कोणीही व्यत्यय आणू नये आणि काम होत असेल विकास काम तर त्याला प्रोत्साहन देऊन सगळ्यांनी पुढून घेऊन जावा अपेक्षा आहे. ठीक आहे.